ओके. आता तुम्ही बघत आहात आपण चाललेले आहोत ऑफिसला आणि ते बराचसा बर्फ पडलेला आहे. ते आमचं तिकडे घर आहे आणि त्या साईडला तिकडे ट्रेनचं स्टेशन आहे. आणि आता मी खाली उतरत आहे जिन्यावरनं. बाहेर तुम्ही बघत असाल बर्फ पडलेला आहे बराचसा. मी दुसऱ्या मजल्यावर राहतो. इकडे डिप्लेक्स घरं असतात आणि आज तारीख आहे 28 फेब्रुवारी 2017. आपण आहोत ऑस्लो नावाच्या सिटीमध्ये, जे नॉर्वेमधलं एक शहर आहे. आणि तुम्ही आता बघत आहात मी जस्ट खाली उतरलेलो आहे. आत्ताचं बाहेरचं टेम्परेचर आहे -13 डिग्री सेल्सिअस आणि सूर्यप्रकाश दिसतोय तुम्हाला, पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही आहे. कारण तो बघा तिकडे जरी सूर्य असला तरी पण गरम काही जास्त होत नाही, कारण बाहेर थंडी खूप जास्त आहे. आणि हे बघा, हे आहे ते चढणं. मी जे तुम्हाला सांगत होतो की इकडे चढणं थोडं मुश्किल आहे आणि हा असा सपाट बर्फ आहे सगळा. त्याच्यामुळे सपाट बर्फावर चढायला खूप जास्त त्रास होतो. हे बघा, 28 फेब्रुवारी 2017, वार आहे बुधवार आणि माझे शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत या शहरामध्ये आणि या देशामध्ये. 3 मार्च 2017ला माझं तिकीट काढलेलं आहे इंडियाला परत जायचं. आणि LNT इन्फोटेकसुद्धा मी सोडलेली आहे. ते तिकडे समोर ट्रेनचं स्टेशन आहे. ते बघा, हा असा खाली उतार आहे. तिकडे तुम्हाला व्हॅली दिसते आणि हा फुटपाथ आहे. हा इकडे रोड दिसतोय. आणि जेव्हा पूर्ण बर्फ पडलेला असतो तेव्हा कुठला फुटपाथ आणि कुठला बर्फ हेच कळत नाही. हे बघा, आता वारा भरपूर आहे. मला चालायला फार प्रॉब्लेम होतो आहे कारण रस्ता फार स्लिपरी आहे. त्याच्यात वारा समोरनं येतोय. अशा प्रकारे जीव धोक्यामध्ये घालून दररोज ऑफिसला जावं लागतं आणि पैसेसुद्धा काही फारसे मिळत नाहीत. हे बघा, इकडे वरती पार्किंग आहे गाडीचं. खालीसुद्धा तुम्ही बघत असाल की बर्फ किती साचला आहे. एकंदरीतच कठीण आहे सगळं इथे जगणं. इकडच्या लोकांना कदाचित सवय झाली असावी या गोष्टीची, पण माझ्यासारख्या व्हिजिटरला हा एक प्रॉब्लेमच आहे. समोर तुम्हाला तिकडे रेमा 1000 म्हणून एक बोर्ड दिसतोय. हे रीमा इकडची मॉलची चेन आहे. इकडे आपल्याकडे जसं डीमार्ट असतात तसं इकडे रीमा नावाचं स्टोअर आहे, जिथं घरगुती सगळ्या गोष्टी, दूध, अंडी, ग्रॉसरीज या सगळ्या गोष्टी तिकडे मिळतात. हे बघा, ऊन जरी पडलेलं असलं, हे गाड्या बघा, गाड्याच्या वरती कसा बर्फ साचलेला आहे. इकडे बघा, टायरपर्यंत बर्फ आहे. या गाड्या ज्या बरेच दिवस निघत नाहीत, इकडच्या लोकांच्या असणाऱ्या घरातल्या, त्यांचीही अशी हालत होते. आणि मग त्यांना तो बर्फ काढायला बरेच परिश्रम घ्यावे लागतात. इथे वरतीसुद्धा पार्किंग आहे. ते तिकडे तो माणूस जो दिसतोय बिल्डिंगवर चित्र काढलेला माणसाचं, तिथं टी लिहिलेलं आहे, तो बघा. तो टी म्हणजे टी बाण हे इकडच्या मेट्रोचं नाव आहे. आणि त्याच टी बाणमधनं मी ऑफिसला जातो. चांगला सूर्यप्रकाश आहे आणि मला आता वॉक सुरू करून एक 2-4 मिनटं झालेली आहेत. 2 मिनटं झालेली आहेत, पकडा 2 ते 3 मिनटं. आणि हे आता समोर व्हाईटवेट नावाचं टी बाणचं स्टेशन आहे. रस्ता क्रॉस करतोय आपण. ही समोर तुम्हाला दिसते टॅक्सी, ऑस्लो टॅक्सी. आणि हे बघा, अशा ऑस्लो टॅक्सी असतात, पण त्या खूप महाग आहेत.
म्हणजे इकडनं 7 किलोमीटरचं अंतर चालायला म्हणजे टॅक्सीमधून जायला माझी गाडी आलेली आहे, त्यामुळे मी धावतोय. पटकन बघूया गाडी सुटते का. ऑलराईट, धावत पळत येऊन गाडी पकडलेली आहे. व्हेरी गुड. तर ही आहे मेट्रो. अशी मेट्रो आहे. हे बघा बाहेरचा व्ह्यू, वायवेट स्टेशन. तिथं तुम्हाला दिसतंय वेस्ली लिहिलेलं. आपण चाललो आहे 5 नंबरच्या वेस्ली ट्रेनमधनं. थोडा धावल्यामुळे दम लागलेला आहे. आणि हे बघा बाहेरचं वातावरण. आपल्याला आता ट्रेनमधनं ऑफिसमध्ये पोचायला 9 मिनटं लागतात. 5 स्टेशन लांब आहे आपलं अंतर, आणि 9 मिनटामध्ये आपण ऑफिसच्या स्टॉपला पोचणार आहोत. हे बघा बाहेर सगळं. आता हा एक छोटासा अंडरपास आहे, वरनं गाड्या जातात. ती बघा ट्रेन टर्न मारते आणि तुम्हाला हे सगळं असं दिसतंय. ते तिकडे गाड्यांची शोरूम आहेत. आपण आता पहिल्या स्टॉपच्या जवळ येतोय. एका मिनिटाच्या अंतरावर स्टॉप्स आहेत. हे बघा, हा बघा कसा बर्फ सगळा साचलेला आहे. आणि हे आता पुढचं स्टेशन आहे रॉडबेट नावाचं. हे बघा रॉडबेट. तो तिकडे रस्ता आहे ज्याच्यावरनं गाड्या आणि बसेस जातात. इकडे रस्त्यावरनं सुद्धा लवकर जाता येतं. हे बघा बऱ्यापैकी सगळं तुम्ही वाचत असाल. जे इंग्लिश लेटर जरी असलीत तरी ते नॉर्वेजियनमध्ये लिहिलेली आहेत. त्यामुळे इंग्लिश ही इकडची पहिली लँग्वेज नाही आहे. नॉर्वेजियन ही यांची पहिली लँग्वेज आहे. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. तुम्ही इथे बघत असाल तो मॅप लावलेला आहे ह्याचा ट्रेनचा. आणि आपण 5व्या स्टेशनला उतरणार आहोत. त्याच्या पुढे अजून 2 स्टेशन्स आहेत, स्टोनर आणि वेस्ली नावाची. हे बघा खाली तुम्हाला दिसत असेल रस्त्यावर किती बर्फ साचलेला आहे. इकडची लोक म्हणत आहेत की या वर्षीच खूप जास्त बर्फ पडला आहे. आणि त्याच्यामुळे नेमकं याच वर्षी मलासुद्धा इकडे पाठवलेलं आहे. नाही तर म्हणजे जनरली एवढा इथे बर्फ पडत नाही, एवढी थंडी पडत नाही. पण आता मी तुम्हाला जसं सांगितलं आहे की -13 डिग्री टेम्परेचर आहे बाहेर. आणि नुसतं -13 डिग्री टेम्परेचर जरी दिसत असलं तरी जेव्हा वारा वाहतो तेव्हा फील्स लाईक टेम्परेचर हे अजून जास्त असतं. तर हे बघा, हे आता आपण परत एका छोट्याशा टनेलमध्ये चाललेले आहोत. इथे बऱ्यापैकी सगळे अशी काय म्हणतात त्याला, डोंगर आणि दऱ्या असल्यामुळे इकडे बरेचसे तुम्हाला टनेल्स दिसतात. आणि तशी ही जी मेट्रो गाडी आहे, ही मेट्रो गाडी पुढे सिटीमध्ये जेव्हा जाते तेव्हा ती अंडरग्राऊंडच जाते, जमिनीच्या वरनं जात नाही. इकडे कसं हे आपण सिटीच्या बाहेर आहोत खूप, म्हणून ही इकडे ॲटलिस्ट वरती तरी जाते. पण जर आपण सिटीमध्ये गेलो तर मात्र बरेचशी स्टेशन्स ही अंडरग्राऊंडच आहेत. कारण त्याच्या तिकडे वरती घरं, बाकीचे बिल्डिंग्स वगैरे बांधलेले आहेत. तुम्ही आता ऐकलं असेल की जेव्हा दरवाजा बंद होतो त्यावेळेला डोरो नोलो
असं काहीतरी ते नॉर्वेजियनमध्ये म्हटलं जातं. मला त्याचा अर्थ माहिती नाही आहे, पण बहुतेक दरवाजा बंद होत आहे असा त्याचा अर्थ असावा. हे बघा, ट्रेनला फारशी काही गर्दी नाही आहे, कारण मी तुम्हाला जर उलटं दाखवलं तर ती बघा तिथपर्यंत सगळी ट्रेन रिकामी पडलेली आहे. हे बघा तो व्ह्यू बघा समोरचा, कसा डोंगर दऱ्यांचा व्ह्यू आहे. हे बघा, ही दुसरी ट्रेन जाते बाजूकडनं उलट्या साईडची. तुम्ही आता बघत असाल ते बघा, तो जो व्ह्यू आहे तो व्ह्यू बघा कसा दिसतो, मी तुम्हाला दाखवतो. हा बघा व्ह्यू, डोंगर दऱ्या. गुरुरूड नावाचं स्टेशन आहे. मॅकडॉनल्डची ॲडव्हर्टाईज बघताय, एक मॅकडॉनल्डचा बर्गर, तो पण बहुतेक व्हेज दिसतोय. 25 करोनाला दिसतोय, 25 करोना. 1 करोना म्हणजे 8 रुपये, म्हणजे 25 8 200. 200 करोनामध्ये एक मॅक आलू टिक्की बहुतेक तिकडे दिसते. आणि म्हणून आम्ही म्हणतो की एकंदरीतच महाग आहे शहर, आणि म्हणून मला काय फारसं आवडलेलं नाही आहे. हे बघा तुम्ही बघताय तिकडे हे गुरुरूड स्टेशन आहे. आता हा जो टनेल लागतोय, हा टनेल पुढच्या स्टेशनपर्यंत सुरू राहतो. या स्टेशनचं नाव आहे रोम सॉस. हे बघा तिथं दिसतंय रोम सॉस, ROMSA, आणि एच्या वरती टिंब आहे, त्याला ते लोक यू म्हणतात. रोम सॉस, ते बघा रोम सॉस. असं बाहेर बघताय तुम्ही, टनेल आहे बाहेर, आणि टनेलच्या आतमध्येच त्यांचं स्टेशन आहे रोम सॉस नावाचं. हे बघा, हे रोम सॉस स्टेशन जे टनेलच्या आतमध्ये आहे. ते बघा इकडे तुम्ही बघत असाल बाहेर रोम सॉस असं लिहिलेलं आहे. तुम्हाला मी इकडे दाखवतो. हे बघा टी वेन मेट्रो, आणि या टी वेनमध्ये 5 ट्रॅक आहेत. 1 नंबरचा ट्रॅक तुम्हाला इथे दिसतोय, हा 1 नंबरचा ट्रॅक आहे जो ब्ल्यू लाईनने जातोय. तर ते जे फ्रॉगनर आहे, त्या फ्रॉगनरमध्ये हे आहे स्केटिंग करायचं आहे, आईस स्केटिंग. आणि नंतर तुम्हाला 2 नंबरचा ट्रॅक पण दिसतोय, 3 नंबर दिसतोय कोलसास, 4 नंबर इकडे आहेत बर्डस्टॅलन पर्पल कलरमध्ये. आणि आपण आता ज्या ट्रेनमधनं जातो आहे तो 5 नंबरचा आहे. आपण आता चढलो इकडनं व्हाईटवेटमधनं, आणि आपण आता असं ह्या साईडला चाललो आहे. आता जस्ट आपण रोमसॉस पास केलं आहे. रोमेन नावाच्या स्टेशनमध्ये आपण उतरणार आहोत. इथे आमचं ऑफिस आहे रोमेन. त्याच्यानंतर स्टोनर, इकडे मला आज दुपारी जाऊन चेक करायचे सुप्रियासाठी काही गिफ्ट घेता येईल का, आणि सोहमसाठी. त्याच्यानंतर वेस्ली हे लास्ट स्टेशन आहे. ही आपली ट्रेन 5 नंबर वेस्लीची आहे. हे बटन आहे, हे बटन दाबावं लागतं तरच दरवाजा उघडतो, नाहीतर दरवाजा उघडत नाही. हे बटन दाबल्यानंतर हे बघा. आता आपण उतरलेले आहोत. ही अशी ट्रेन आहे, रोमेन नावाचं स्टेशन आहे. बघा कोणीच उतरलं नाही आहे ट्रेनमधनं, मी एकटाच उतरलो आहे ट्रेनमधनं. दरवाजा ऑटोमॅटिक बंद होतो, आणि मग ही ट्रेन अशी त्या साईडला पुढे वेस्लीकडे जाते. ही बघा ही ट्रेन आता वेस्लीकडे चाललेली आहे. तर हे असं आहे. सकाळचे किती वाजलेले आहेत तुम्ही बघत असाल तर 9:46 झालेली आहे. ती पुढची ट्रेन आहे उलटी जाणारी, ती बघा ती ट्रेन कशी गेलेली आहे. हा तुम्ही आता बघता इकडे सगळा त्यांनी हे आणून ठेवलेलं आहे बर्फ बाजूला काढून. ते तिकडे बसची स्टेशन आहेत, ते बघा त्या बसेस आहेत तिकडे, ग्रीन कलरची ती बस आहे, बहुतेक तो डेपो आहे. आणि ही आता जाणारी ट्रेन सिटी सेंटरकडे परत चाललेली आहे. बघत असाल तर मी ही सुद्धा बऱ्यापैकी रिकामी आहे, कारण आत्ताचं हे 3रं स्टेशन आहे सिटीमध्ये जाणारं. आता आपण असं चाललेलो आहोत. इकडचा बर्फ बऱ्यापैकी क्लिअर दिसतोय तुम्हाला, आणि हे असे दगड टाकलेले असतात इकडे, त्याच्यामुळे माणसं घसरून येत बर्फावरनं. आणि आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे. आमचं ऑफिस डायरेक्शनमध्ये तिकडे कुठेतरी आहे, त्या साईडला खाली आहे खड्ड्यामध्ये. ते आता आपण तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हा आहे तो बसचा स्टेशन. इथे अशा बऱ्याचशा बस पार्क करून ठेवलेल्या आहेत त्या बघा.
प्रत्येक स्टेशनवर जनरली एक दुकान असतं, तर आपल्या ह्या स्टेशनवर दुकान नाही आहे. कदाचित ते खूप जास्त बाहेर आहे म्हणून असेल. हे बघा, आता आपण इकडनं आलो होतं, ट्रेन आपली त्या साईडला गेली, आपण आता ट्रॅक क्रॉस करून ह्या साईडला चाललो. इकडे तुम्ही बघत असाल, हे आहे यांचं मशीन बिलिंग तिकीट्स. इकडे आपण तिकीट्स घेऊ शकतो. माझ्याकडे ऑलरेडी माझ्याकडे ऑलरेडी पास आहे, पण मी आता माझं पॉकेट विसरलेलं आहे घरी. त्याच्यामुळे आज काय बहुतेक जाता येणार नाही आहे स्टोनरला, कारण माझ्याकडे वॉलेटच नाही आहे. प्रॉब्लेम झाला आहे. ते जनरली वॉलेट मी माझ्या ह्याच्यात ठेवतो, कशात, कपाटामध्ये. आणि मग ते आज नेमकं ह्या फोटो काढायच्या व्हिडिओ काढायच्या नादामध्ये राहून गेलं आहे. वाटलं होतं मला चेक करावं, पण ते विसरलो परत. हे बघा, खाली तुम्ही बघत आहात बर्फ असा इकडे सगळा आहे. हे असे स्लोप असतात. आता वरनं रस्ता जातो आहे. इकडे बऱ्यापैकी जरा स्लोली जावं लागतं, कारण या वरच्या ह्याच्यामुळे इकडे बऱ्यापैकी घसरट असते. आणि आता खूप जास्त वारा वाहतोय जोरात, आणि हा ह्याच्यामुळे -13 डिग्री टेम्परेचरसुद्धा खूप जास्त वाटतं. मी जरा टोपी घालतो जेणेकरून फार थंडी वाजू नये. हे बघा, हे इकडे अजून एक स्टेशन आहे, दुकान आहे. ते मगाचं रेमा इकडे सुद्धा तुम्हाला दिसतंय, रेमा 1000 डीमार्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं. हे बघा, असे वर्ण पडत असतात बर्फाचे तुकडे, त्यामुळे जरा काळजी घ्यावी लागते. फार थंडी आहे. हातामध्ये ग्लोव्ज असून सुद्धा माझ्या मुलांचे हात माझे थंड पडलेले आहेत. आणि हेच कारण आहे. तो बघा, तो कसा येतोय बघा माणूस, तो बघा आहे ना, असं चालत जावं लागतं. तो जसा येतोय तसा खालनं कुठून तरी पायवाट. मी तिकडनं पण जाऊ शकतो, पण आज मी तुम्हाला इकडनं जाऊन दाखवतो की कुठल्या परिस्थितीमध्ये आम्हाला ऑफिसमध्ये चालावं लागतं. ते बघा, ती तिकडे नेट्स नावाची जी बिल्डिंग दिसते, NETS नेट्स, ते आहे आपलं ऑफिस. आणि त्या ऑफिसला जाण्यासाठी मला आता ही टेकडी चढावी लागली आणि परत एकदा ती टेकडी उतरावी लागणार आहे. हे बघा, कसे हिल स्टेशनसारखं घरं आहेत. रस्ता क्रॉस करताना जरा बघून क्रॉस करावा लागतो, कारण एकतर खाली सगळा बर्फ असतो. हे बघा, हा आता आईस झालेला आहे. काळा काळा जिथं तुम्हाला दिसतोय तो आईस आहे, आणि तिथं पाय ठेवताना जपून ठेवावा लागतो, नाहीतर घसरू शकतो. अरे बापरे, फारच थंडी आहे. टोपी घालायलाच पाहिजे. एक मिनटं. हे बघा, आता मी परत एकदा रस्ता क्रॉस करतोय, आणि ती आहे समोर ब्राऊन कलरची बिल्डिंग, ज्याचं नेट्स नाव आहे. तर त्या नेट्स बिल्डिंगमध्ये आपल्याला जायचं आहे. हा इथं फुटपाथ आहे, रस्ता नाही आहे. आणि तुम्ही बघत असाल, हा आहे आपला चालण्याचा रस्ता. हे बघा, असं आपल्याला चालावं लागतं उड्या मारत मारत. तो तिकडनं सुद्धा रस्ता आहे त्यांनी काढलेला, पण मग हे असं रस्ता बिस्ता नसताना कुठून तरी सोबत रस्ता काढावा लागतो. हे बघा आहे ना, हे असं सगळीकडे बर्फ आहे, आणि त्याच्यातनं हे बघा, ही तशी वाट काढत आम्हाला जावं लागतं. हा खरा मोठा रस्ता आहे, म्हणजे एवढा रुंद आहे की याच्यामधनं खरी एक कार पण जाऊ शकते खाली. पण आता तुम्ही बघताय तो किती निमुळत आहे, एवढाच निमुळत आहे, कारण हा इकडनं सगळा बर्फ खाली आलेला आहे वाऱ्यामुळे. आणि आता एक माणूस चालेल एवढीच जागा शिल्लक आहे. ते बघा, ती आहे आमची बिल्डिंग ऑफिसची, नेट्स नावाची. तिकडे आम्ही काम करतो. आणि बघत असाल की हे किती भयानक सगळं दृश्य आहे. एवढा बर्फ लाईफमध्ये कधी बघितला नव्हता,
आणि त्याच्यामध्ये दररोज चालायचं हे म्हणजे अतिच आहे. हळूहळू चालावं लागतं, नाहीतर मग घसरलो तर हाडं मोडायची. हे बघा, टोपी काढतो नाही तर मग आपल्याला थोडा व्हिजनमध्ये प्रॉब्लेम येईल. मला माहीत नाही की माझा आवाज कितपत क्लिअर येतो आहे, कारण मी कानटोपी घातलेली आहे आणि या कानटोपी घातल्यामुळे माझ्या तोंडावरती येते कानटोपी, त्यामुळे माझा आवाज थोडा जर वरती गेली कानटोपी तर हळू येणार आहे. पण हे बघा, हे आहे चालण्याचं ठिकाण आणि हे आहे आमची समोर ऑफिसची बिल्डिंग. नेक्स्ट लोक अजूनही थोडीफार येतात ऑफिसमध्ये, पण तुम्ही बघत असाल की पार्किंग बऱ्यापैकी फुल झालेलं आहे, कारण इकडे लोक खूप सकाळी लवकर येऊन ऑफिसमध्ये येतात आणि 3च्या आसपास जातात. सूर्यप्रकाश दिसतोय पण त्याचा काही फायदा नाही आहे, कारण माझे हात आता ऑलरेडी गोठलेले आहेत हे घालूनसुद्धा, ग्लोव्ज घालूनसुद्धा. हे बघा, ही अशी पार्किंगवरती त्यांनी जागा रिकामी केलेली आहे स्नो बाजूला करून, पण त्याचा फारसा काही उपयोग नाही आहे. बिल्डिंगमध्ये तुम्ही बघत असाल ते ब्लाइंड्स ऑन आहेत. ते जनरली सूर्य आला की ते लोक ते खाली घेतात रिमोटने, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश आत जाऊ नये आणि रिफ्लेक्शन्स येऊ नयेत. पण मग तो मला मूर्खपणा वाटतो, कारण आतमध्ये हीटर चालू करून नॅचरलचं लाईट घेणार नसतील तर मग उपयोग काय. व्हिटॅमिन डीची कमतरता असते. तेव्हा काही अशा गाड्या आहेत. BMW ही गाडी कुठल्या तरी बॉलिवूडच्या मूवीमध्ये दाखवली होती, सलमान खानचा आणि हिचा पिक्चरमध्ये. झेंडे लावलेले आहेत नेक्स्ट, आणि ही आहे आमची ऑफिसची बिल्डिंग. आता हे बघा, इथं लिहिलेलं आहे गेस्ट पार्किंग, नॉर्वेजियनमध्ये लिहिलेलं आहे गेस्ट पार्किंग. इथं गेस्ट लावतात गाड्या, इथे एम्प्लॉई लावतात. बिल्डिंगच्या मागेसुद्धा पार्किंग आहे आणि अशा प्रकारे आपण ऑफिसमध्ये पोचलेले आहोत. ते बघा, ते तिथं नेक्स्ट लिहिलेलं आहे. आता मी व्हिडिओ बंद करतो आहे, कारण मला माहीत नाही आतमध्ये व्हिडिओ अलाउड आहे की नाही. चलो बाय बाय.